विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावरती येत आहेत आणि या सगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आता आपल्या सोबत आहेत. राहुल गांधी आज परभणीत येत आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला. मात्र यावरूनच सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा टीका होताना दिसते. ही नौटंकी असल्याचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतायत. मला असं वाटतं की चापलूसी किती करावी आपल्या आका लोकांची दिल्लीत बसलेल्या, त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं. मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर परभणीच्या विषयावर दिलं, जे कॉम्बिंग ऑपरेशन करून तिथं लोकांना मारलं, पोलिसांनी दुकानं फोडली, पोलिसांनी लोकांचे ऑटो तोडले, आणि ज्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी तो मृत्युमुखी पडला, डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये त्याला शॉकिंग आणि मल्टिप्लाय इंजुरी त्याच्या बॉडीवर दाखवले गेले, आणि मुख्यमंत्री सांगतात की त्यांना श्वासाचा त्रास होता आणि तिथं त्यांचा मृत्यू झाला. तर किती खोटं उत्तर. आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला मुठमाती देण्याचं उत्तर राज्याचा मुख्यमंत्री देतात. ठीक आहे, एखाद्या कोर्टामध्ये वकील एका क्लायंटची आपली बाजू मांडण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी ते वकील लोक करतात, पण मुख्यमंत्री आहेत ते आता वकील नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर आणि ज्या पोलिसांनी त्याला मारलं, ज्या महिलांना मारलं, त्यांना त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे. तर मग असं हे काय नौटंकी म्हणायची त्यांची? लोकांना मारा, लोकांना गुलाम बनवून ठेवा, लोकांनी आवाज उचलला तर त्याला तिथंच जिवंत गोळ्या टाकून मारा, असे आदेश काढून टाका म्हणा त्यांना. तुम्हाला लोकशाही त्यांना मान्य नाही, म्हणून या पद्धतीचं वर्तन भाजपच्या श्रेष्ठीकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं फार काही गांभीर्याने घेऊ नका. दुसरीकडे संजय शिरसाट सुद्धा म्हणतात की त्यांना कुठलीही सहानुभूती नाहीये, ते राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. आणि आशिष देशमुख सुद्धा म्हणतात की राहुल गांधींनीच उलट खरं तर माफी मागितली पाहिजे, संविधान 80 वेळा बदललं गेलंय. जाऊ द्या ना यार, जे लोक काँग्रेसच्या भरोश्यावर मोठी झाली त्यांच्याबद्दलचं काय वक्तव्य तुम्ही आणता, आणि अशा लोकांच्या बद्दल मी काही प्रतिक्रिया देऊ असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेत. नाराज भुजबळ आहेत ते, खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चालत राहणार आहे. आता या सरकारमध्ये काय काय तमाशा होते आहे आपण पाहतोय. 5वी बहुमत मिळून सुद्धा हे सरकार स्थापन करू शकलं नाही, त्याला अनेक दिवस लागलेत. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला, महाराष्ट्र लुटायचं प्लॅनिंग चालू आहे. 2.5 वर्ष तर लुटलं, अजून कसं लुटता येईल, पूर्ण राज्य कसं बर्बाद करते त्याच्यावरचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. भाजपमध्ये जाते असं वाटतं काय? त्यांनाच विचारा त्यांची प्रतिक्रिया. खाते वाटप झाले पण पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. आता त्यालाही चांगला मलाईचा जिल्हा कोणता आहे ते शोधणं चालू आहे. तर नाना पटोले होते. राहुल गांधींच्या दौऱ्यावरती जे काही सत्ताधाऱ्यांकडून टीका होते त्याला प्रत्युत्तर नाना पटोलेंकडून देण्यात आलंय. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.